आसगाव येथील घराचा भाग पाडल्याच्या घटनेच्या मुख्य सूत्रधार पूजा शर्मा यांची गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकानं एसआयटी सोमवारी 3 तास चौकशी केली। आसगाव येथील आगर वाडेकर राहत असलेल्या घराचा भाग 22 जून रोजी पडला होता। आगर वाडेकर कुटुंबातील दोघांचे अपहरणही झाले होते। या प्रकरणी पूजा शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती। हांजून पोलिसांनी पूजा शर्मासह इतरांविरोधात गुन्हा नोंदविला होता। पोलिसांनी 25 जून रोजी पूजा शर्माला चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती। त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली। चौकशीसाठी पूजा शर्मा यांना 2दा नोटीस बजावली, मात्र त्यांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। तो फेटाळल्यानंतर त्यांनी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। न्यायालयानं त्यांना 22 जुलै रोजी एसआयटी समोर हजेरी लावून तपासाला सहकार्य करण्यास सांगितले। तसेच इतर अटींवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। पूजा शर्मा यांनी सकाळी 10च्या सुमारास हजेरी लावली। यावेळी वकील तेजस राणे देसाई उपस्थित होते।